अटॅक्स. बरोबर. एक 3-4 वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यातून आता समजल्या. तर कॉमन मॅन साठी काय होतं ना सर, हेलिकॉप्टर म्हणलं की पहिले 2-3-4 कॅटेगरी येतात. त्याच्यामध्ये एक असतं नॉर्मल लोक ट्रॅव्हल करतात, जॉय राईड वगैरे वगैरे. दुसरं एक येतं फायटर टाईप मध्ये जे आर्मीचे लोक वापरतात. तिसरं मगाशी तुम्ही म्हणलात एअर अँब्युलन्स साठी. ह्या तिन्ही मध्ये किंवा अजून एखादी कॅटेगरी असू शकते कदाचित, त्याच्यात मेजर डिफरन्सेस काय असतात बरं साधारण? आता जर का तुम्ही हा प्रश्न विचारलात की हेलिकॉप्टर, फायटर हेलिकॉप्टर ज्याला आपण अटॅक हेलिकॉप्टर्स म्हणतो, जे आता तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल 2-3 वर्षापूर्वीपासून, तर अपॅची हेलिकॉप्टर्स आपण घेतलेले आहेत. त्याच्या आधी आपल्याकडे मी-25, मी-35 हेलिकॉप्टर्स होते. तर हे झाले हेलिकॉप्टर्स ज्याला एका प्रकारे युद्ध करण्यासाठी, फायरिंग करण्यासाठी फ्रंट गन्स किंवा मिसाईल्स हे लावायची तुमच्याकडे एका रीतीने उपलब्धी आहे गिवन बाय द मॅन्युफॅक्चरर. त्याला आपण फायटर हेलिकॉप्टर म्हणू किंवा अटॅक हेलिकॉप्टर म्हणू. तो विषय आपण, दे विल ओनली बी युज इन मिलिटरी, नॉन मिलिटरीमध्ये नाही यूज करणार. वेपन व्यतिरिक्त अजून काही वेगळं नसतं. सो त्यामुळे वेपनवाले जे हेलिकॉप्टर्स आहेत दे यू विल बी युझिंग दॅट ALH. आता Mark 4 ज्याला आपण तुम्ही वाचलं असेल न्यूजमध्ये लेटेस्ट, की ते पण इंडियनाइज्ड आहे, इंडियन HALनी बनवलेलं आहे, आणि त्याच्यावरती तुम्ही वेपन्स घेऊन जाऊ शकता. पण वेपन्स सिव्हिलमध्ये वाय वुड यू हॅव दॅट? सो देन यू कम टू एअर ॲम्ब्युलन्स रोल. एअर ॲम्ब्युलन्स रोल म्हणजे काय की त्याच्यामध्ये 2 प्रकारचे इंटिग्रल रोल्स आहेत, हे लक्षात घ्या. आणि खूप याच्यावरती चर्चा आजच्या घडीमध्ये एका रीतीने चर्चा होते. मला जे नॉलेज आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करतो, की अरे आपले हायवेज जे आहेत ना, तिथे आपण असं हेलिकॉप्टर सेवा का नाही सुरू करू शकत. खूप याच्यावरती डिबेट म्हणा किंवा डिस्कशन आहे. एक असतं बाय द रेग्युलेटरी बॉडी, दॅट इज समथिंग कॉल्ड ॲज हेलिकॉप्टर एअर ॲम्ब्युलन्स. तुमचं एक हेलिकॉप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक स्ट्रेचर टाकलं. आम्ही जेव्हा एअरफोर्समध्ये चीता नाही पण चेतक हेलिकॉप्टर मी उडवायचो, तेव्हा आमचं नेहमी प्रत्येक युनिटमध्ये एक हेलिकॉप्टर 2 स्ट्रेचर बरोबर रेडी असतं. तुम्ही जर काय चेतक पाहिलं असेल तर मागे लोक बसतात, 3 लोक बसतात मागे, 4 लोक तिथे स्ट्रेचर टाकले असतात. त्याला असे इक्विपमेंट असते, एक स्ट्रेचर एकावरती एक असतो, आणि जो समोरचा तिसरा पॅसेंजर जो असतो त्याची सीट उलटी होते. अँड ही इज द मेडिकल असिस्टंट, ही ऑर शी इज द मेडिकल असिस्टंट हू कॅन फिजिकली सी. हेलिकॉप्टर त्या दिशेमध्ये चाललं असतं, पण स्ट्रेचरवरती असलेल्या पेशंटला काही लागणारी जी मदत आहे मेडिकल, ती हा असिस्टंट देतो. समथिंग एक्झॅक्टली सिमिलर कॅन हॅपन, अँड दॅट इज कॉल्ड एज एअर ॲम्ब्युलन्स रोल. आणि दिस एअर ॲम्ब्युलन्स रोल कॅन बी डन. तुम्हाला आज आली जर का अशी काही मिशन, तर तुम्ही ज्या प्रकारे रेग्युलेटर बॉडीची परमिशन घेतली, तुम्ही 2 ते 3 तासामध्ये तुमची इक्विपमेंट बसवून तुम्ही निघू शकता. तुम्ही आता कोविड काळामध्ये तुम्ही जर का फॉलो केलं असेल तर खूप एअर ॲम्ब्युलन्स रोलमध्ये विमानं वापरली गेली, छोटी C-90, B-200. 2-3 तासामध्ये त्याचं वरती 3-4 स्ट्रेचर लावली जातात, आणि साऊथ ईस्ट एशिया दे डू लॉंगर फ्लाईट्स. आणि आजही एअर ॲम्ब्युलन्स फिक्स्ड विंगमध्ये खूप प्रकारे इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडिया चालतो. कारण की प्रत्येक पेशंटला एका रीतीने चॉईस असतो कुठल्या हॉस्पिटल, फॉर व्हेरियस रिझन दे प्रेफर सर्टन सिटीज अँड हॉस्पिटल्स, आणि प्रत्येक वेळेस तो पेशंट कॅनॉट मूव्ह. सो दॅट इज हाऊ इट इज एअर ॲम्ब्युलन्स. हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस हा एक दुसरा कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये तुमच्या हेलिकॉप्टरची क्षमता, काही ॲक्सिडेंट झाला तर त्या ॲक्सिडेंट साईटवरनं 2, 3, 4 लोकांना घेऊन नियरेस्ट हॉस्पिटल जे ठरलेलं असतं तुमचं, तिथे तुम्ही लँड करू शकता. त्या हॉस्पिटलच्या आयदर टेरेसवरती किंवा सर्वात जवळच्या स्टेडियमच्या जवळ किंवा त्याच्या ग्राउंडच्या जवळ तिथे हेलिपॅड असतं. सगळी ही यंत्रणा तुमची रेडी असते. पायलट्स आर रेडी, स्टँड बायवरती असतात. ड्युटी त्यांची 24/7 आहे. त्यांच्यामध्ये त्या हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसमधले लागणारे हेलिकॉप्टर इज ट्विन इंजिन, कारण की ते रात्री पण तुम्हाला उडवायची तुम्हाला शक्यता पडू शकते. आलं लक्षात? आणि ते हेलिकॉप्टर नेहमी सर्टन नंबर ऑफ पेशंट्स घेऊन जायला तत्पर असतं, रेडीनेस मोडमध्ये असतं. खूप फॉरेन कंट्रीजमध्ये जे तुमचे फ्रीवेज आहेत आणि एक्सप्रेसवेज आहेत त्याच्या लागून यांची अशी स्टेशन्स बनलेली असतात. कधी कुठे ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालं तर ही हेलिकॉप्टर यंत्रणा पूर्णपणे विदिन नो टाईम ॲक्टिवेट होते, आणि तिथनं इंजर्ड लोकांना घेऊन ते
त्यांचे जे काही झोन्स ठरलेले असतात त्याप्रमाणे जाऊन लँड करते आणि इमिजिएटली द मेडिकल हेल्प इज गिव्हन. तर हे दोन वेगवेगळे हे आहेत. तिसरा याच्यामध्ये एक याला अनुसरून तुम्ही म्हणू शकता किंवा याला अलाइनमेंटवर एरियली तुम्ही ऑर्गन हे करता ट्रान्सपोर्टेशन. लेटेस्ट मध्ये तुम्ही पाहिलं असेल ग्रीन कॉरिडॉर आपण बनवतो, विमानामधनं ते एखादा ऑर्गन येतो आणि मग पोलीस ऑल्सो इज बीन व्हेरी व्हेरी एफिशियंट इन लेटिंग इट रीच व्हेरी बिग हॉस्पिटल्स लाईक रुबी, अपोलो अँड ऑल दॅट. पुढे जाऊन हा एका प्रकारे खूप मोठ्या प्रकारे दी गव्हर्नमेंट एडमुळे, गव्हर्नमेंटच्या एनकरेजमेंटमुळे वी विल बी एबल टू अचीव अ लॉट. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो, इथनं जस्ट एक शहराचं नाव याच्यासाठी घेतो टू अंडरस्टँड द डिस्टन्स. लातूर 1.5 तासाच्या याच्यावरती आहे एरियल टाईमवरती. इमॅजिन अ सिच्युएशन दॅट देर इज अ डोनर्स सम part available in Latur, and in today immediately the helicopter gets activated and the receiver is in the waiting list in Pune. Imagine a situation ki 4 तासामध्ये after the unfortunately the other side patient is declared dead, in 4 hours that whole thing can be transported here and handed over to the medical expertise to take care. It is such a आता कसं होतंय की जितके आपण एअर ॲम्ब्युलन्समध्ये असे करतोय ऑर्गन ट्रान्सपोर्टेशन, एरोमेडिकल ऑर्गन ट्रान्सपोर्टेशन, ते फिक्स्ड विंगमधनं होतात. म्हणजे टू अ लार्ज एक्सटेंट रिसिव्हर आणि डोनर दोघंही अशा शहरांमध्ये आहेत जिथे रनवेची अवेलेबिलिटी आहे. अजून रिसिव्हर ऑर डोनर, और लेट अस से द डोनर बिकॉज रिसिव्हर विल रिक्वायर probably better medical facilities, so I'm assuming that receiver will always be in metros, but donor can be in villages, can be in taluka areas, can be in smaller cities. मग त्या डोनरनी जे लिहून दिले आहे त्याच्या डाईंग विल मध्ये, इफ दॅट ऑर्गन कॅन बी क्विकली ट्रान्सपोर्टेड, अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा खूप चांगल्या प्रकारे वाव आहे. तर हे एक फील्ड आहे जे आता इंडियामध्ये याची तुम्ही फुटप्रिंट म्हणाल तर ही ऑलमोस्ट झिरो आहे. नोबडी इज डुईंग दिस. आणि याच्यासाठी मेन डिमांड इज फ्रॉम दी हॉस्पिटल्स अँड द मेडिकल रिक्वायरमेंट्स. पण याच्यामध्ये सर्वात जास्त मदत म्हणा किंवा एनकरेजमेंट हॅज टू कम फ्रॉम द गव्हर्नमेंट. राईट. बिकॉज तुम्ही जेव्हा हेलिकॉप्टर घेऊन जाणार तर तिथल्या सिस्टीममध्ये इमिजिएट परमिशन मिळून हेलिपॅड प्रिपेअर करायची सगळी ती लोकल. मध्य प्रदेशमध्ये एक त्यांनी ती प्रधानमंत्री आरोग्य असं अंडर एक स्कीम आहे. दे हॅड हायर्ड अ हेलिकॉप्टर फॉर 1 full year अँड देन दे हॅव देअर ओन सिस्टम्स विच हॅव बीन डन. आयकॅट्स नावाची एक खूप चांगली कंपनी आहे, त्यांनी ही पूर्ण योजना राबवली होती मध्य प्रदेशमध्ये 1 वर्षासाठी. आय एम फुल्ली अवेअर ऑफ हाऊ इट इज डन. की प्रत्येक लेवलला एखादा पेशंट आहे तर मेडिकल अथॉरिटीज फर्स्टली सी देर इज अ मॅट्रिक्स मेड, यार याला अशी गरज आहे का, त्याला भोपाळवरती म्हणजे भोपाळमध्ये त्याला ट्रान्सफर करायची गरज आहे का, येस. अँड दॅट मेसेज ऑफ द मेडिकल एक्सपर्ट गोज टू ऑल ओव्हर, येस आय हॅव अप्रूव्ड अ केस. द मोमेंट द केस इज अप्रूव्ड, द कलेक्टर ऑफिस डज सर्टन थिंग्स, द पोलीस ऑफिस डज सर्टन थिंग्स, द PWD डज सर्टन थिंग्स. देर आर हेलिपॅड्स मेड इन व्हेरियस जिल्ह्यांमध्ये. बाय देन द हेलिकॉप्टर इज लॉन्च फ्रॉम द मदर बेस, लेट्स से भोपाळ. तर ही एका रीतीने त्यांनी सिस्टीम खूप छान तयार केली. हा एक एका प्रकारे न वापरला गेलेला हेलिकॉप्टरचा यूज आहे. दी अदर यूज, सिन्स यू रेज द क्वेश्चन, मी सांगू इच्छितो, यावर्षी आता तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस झाला. इन सर्टन एरियाज इट वॉज फ्लडेड कंडिशन्स. इन सर्टन एरियाज देर वॉज, दिस इयर इट हॅज बीन अबव ॲव्हरेज, बट इट हॅड रीच अ सिच्युएशन वेअर त्या एरियाजमध्ये साधन सामग्री विल फॉलो. त्याच्यासाठी इंडियन एअरफोर्सचे हेलिकॉप्टर्स असतात जे कॅरी Mi-17 6 टन अन्नपदार्थ ड्रॉप करण्यामध्ये मतलब आहे, कारण की अशा परिस्थितीमध्ये बरंचसं वेस्ट व्हायची पण शक्यता असते. पण वाय आय पर्सनली फील दॅट बिग स्टेट्स, hilly states, in fact all states should have one single engine helicopter at their disposal of their whatever disaster management committee or disaster management secretary, I don't know the name. का
ते तुम्ही इमिजिएटली त्याच्या मार्फत काय करायचं आणि कोणाला घेऊन जायचं आणि काय घेऊन जायचं हा नंतरचा प्रश्न आहे. पण तुमच्या आपण डिस्पोजलमध्ये एक हेलिकॉप्टर असतं. तर अशा प्रकारे आय थिंक इन द कमिंग इयर्स प्रत्येक एव्हरी स्टेट इज गोइंग थ्रू फॉर वॉट एव्हर रिझन these man-made oblique natural disasters. Right. And at that time, if the state government has one helicopter under its control,